एपिसोड 2 मध्ये आपण बघितला आपला रुवी बीच होमस्टे आणि तो एपिसोड तुम्ही अजूनही बघितला नसेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आशिष तावडे आणि आजच्या या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत गोकर्णमध्ये आणि आपली गोकर्ण सिरीज चालू आहे. तर आपण लास्टचे 2 एपिसोड बघितले असाल. तर पहिल्या एपिसोडमध्ये आपण दाखवलं की गोकर्ण टू मुंबई टू गोकर्ण आपल्या ट्रेनचा प्रवास. त्याच्यानंतर सेकंड एपिसोडमध्ये मी तुम्हाला दाखवलं की आम्ही गोकर्णमध्ये कुठे होमस्टे घेतलेला आहे, बीच होमस्टे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि आता आपला 3रा एपिसोड आहे. 3ऱ्या एपिसोडमध्ये आपण चाललेलो आहोत गोकर्ण बीच ट्रेकला. गोकर्ण बीच ट्रेक आपली सुरू होणार आहे गोकर्ण मेन बीच, कुडले बीच, त्याच्यानंतर आपण जाणार आहोत ओम बीच. ओम बीच नंतर आपण जाणार आहोत हाफ मून बीच आणि हाफ मून बीच नंतर आपण शेवट करणार आहोत पॅराडाईज बीचला. अशा प्रकारे गोकर्ण बीच ट्रेक आपली टोटल 10 किलोमीटरची 5 ते 6 तासाची होणार आहे. तर मी संपूर्ण ट्रेक मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, चला माझ्यासोबत एन्जॉय करूया आपण गोकर्ण बीच ट्रेक. तर मित्रांनो, आता आपण आहोत गोकर्ण मेन बीचवर आणि हे बीचला लागूनच तुम्ही कॅफेज बघू शकता. असे खूप सारे कॅफे, होमस्टे, रेस्टॉरंट तुम्हाला इथे बघायला भेटतील. इथे तुमची राहण्याची, त्यासोबत ब्रेकफास्ट, लंच, डिनर व इतर सर्व प्रकारची उत्तम सोय होते. तसेच इथे रात्री लाईव्ह म्युझिक, त्यासोबत मस्त ड्रिंक, समोर समुद्र असा माहोल तुम्ही एन्जॉय करू शकता. जर तुम्हाला गोव्याच्या गर्दीचा कंटाळा आला असेल आणि गोव्यासारखंच पण कमी गर्दी असलेलं ठिकाण बघायचं असेल तर गोकर्ण खूप चांगला ऑप्शन तुमच्यासाठी आहे. गोकर्णमधील बीच खूप स्वच्छ आणि सुंदर आहेत. तर आज आपण गोकर्णमधील मेन 4 बीचवर जाणार आहोत. ते म्हणजे कुडले बीच, ओम बीच, हाफ मून बीच आणि शेवट पॅराडाईज बीच. त्यासाठी आपण ही गोकर्ण बीच ट्रेक करायचं ठरवलं आहे. तर आता आपण ब्रेकफास्ट करण्यासाठी एका कॅफेमध्ये आलो आहोत आणि मस्त ऑमलेट पाव ऑर्डर केले आहे. पुढे मोठी ट्रेक करायची असल्यामुळे थोडा हलका फुलका ब्रेकफास्ट करायचं आम्ही ठरवलं. सकाळ सकाळ गोकर्ण मेन बीच वरती मस्त पाण्यात मजा करताना ही गर्दी तुम्ही पाहू शकता. आणि आपल्याला या गोकर्ण मेन बीचच्या शेवटी जायचं आहे आपली गोकर्ण बीच ट्रेक सुरू करण्यासाठी. तर आता आपण आपल्या गोकर्ण बीच ट्रेकच्या स्टार्टिंग पॉइंटला पोहोचलो आहोत. इथून आपली गोकर्ण बीच ट्रेक सुरू होणार आहे. हे वर समोर तुम्हाला श्री रामा टेम्पल दिसत आहे आणि हा समोर पाण्याचा कुंड तुम्ही पाहू शकता. आणि आपल्या राईट साईडला हा सुंदर गोकर्ण बीच दिसतो आहे. समोर ज्या पायऱ्या दिसत आहेत तिथून आपला गोकर्ण बीच ट्रेक सुरू होणार आहे. चला तर मग आपण मंदिराच्या आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर करूया. मंदिर हे खूपच छान आहे आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप शांत आणि प्रसन्न आहे. म्हणूनच कदाचित खूप सारे फॉरेनर इथे मेडिटेशनसाठी येतात.
मंदिराच्या मागील बाजूस तुम्हाला या मस्त अथांग समुद्राचं दर्शन होतं. आणि हे सुंदर श्री रामा टेम्पल बघून आपण आता आपल्या गोकर्ण बीच ट्रेकला सुरुवात केली आहे. थोडं वर येऊन आपल्याला अजून एक सुंदर छोटं मंदिर दिसलेलं आहे आणि सोबतच संपूर्ण गोकर्ण बीचचं दर्शन सुद्धा झालेलं आहे. पुढे जाऊन आपल्याला अशा सुंदर सिनिक व्ह्यूज बघायला भेटणार आहेत. त्यासाठी तुम्ही सुद्धा ही आमची गोकर्ण बीच ट्रेक शेवटपर्यंत बघा. चला तर मग पुढील ट्रेक सुरू करूया. थोडं पुढे चालून आल्यावर आपल्याला असा डांबरी रस्ता लागेल, जिथून आपल्याला राईट साईडला सरळ जायचं आहे. थोडं पुढे आल्यावर हा समोर आपल्याला बोर्ड दिसतो, ज्यावर लिहिलं आहे हनुमान जन्मभूमी. आणि हा जो गेट आहे त्यामधून आत गेल्यावर आपण जातो हनुमान जन्मभूमीच्या दिशेने. आता हनुमानाचा जन्म हा नेमका कुठे झाला याबद्दल अजूनही मतभेद आहेत. कोणी सांगतं आंध्र प्रदेशमध्ये झाला, तर कोणी सांगतं गोकर्णमध्ये. असो, आता आपण आलो आहोत हनुमान जन्मभूमीचं दर्शन घ्यायला. हनुमान जन्मभूमीचं दर्शन घेतलेलं आहे आणि हा जो रोड समोर दिसत आहे तो आपल्याला घेऊन जातो कुडले बीचला. इथे हा कुडले बीचला जाण्याचा साइन बोर्ड तुम्हाला दिसत आहे. या वाटेवर चालताना सहज आठवण येते ती आपल्या कोकणची कच्ची वाट आणि त्यावरील लाल माती, बाजूला बनवलेलं लाल चिऱ्यांचं कुंपण, वाटेवर पडलेली झाडांची सावली, आजूबाजूला बागडणाऱ्या गायी, हे सर्व आपल्याला सहजच एका स्वर्गीय दुनियेत घेऊन जातं. तर मित्रांनो, आपल्या बीच ट्रेकच्या पहिल्या बीचवर म्हणजेच कुडले बीचवर आता आपण पोहोचलो आहोत आणि आपण समोर पाहू शकता सुंदर कुडले बीच. कुडले बीचवर सुद्धा तुम्हाला राहण्यासाठी होमस्टे आणि रेस्टॉरंट्स अवेलेबल आहेत. कुडले बीचला
थोडीशी मजा करून आता आपण चाललो आहोत आपल्या पुढच्या गोकर्ण बीच ट्रेकला। त्यासाठी आपण आलेलो आहोत कुडले बीचच्या शेवटला, जिथून आपली गोकर्ण बीच ट्रेक सुरू होणार आहे, जी आपल्याला घेऊन जाते आता ओम बीचच्या दिशेने। थोडं पुढे आल्यावर आपल्याला हा सिमेंटचा रोड लागलेला आहे, परंतु ह्या रोडवर न जाता आपल्याला राईट साईडला दिसत असलेल्या ह्या पायवाटेने पुढे जायचे आहे। थोडं पुढे आल्यावर आपल्याला या दगडावर एरो मार्किंग केलेली दिसून येईल, तिथूनच आपल्याला आपली ट्रेक कंटिन्यू करायची आहे। असे दगडावरील मार्किंग तुम्हाला तुमच्या ट्रेकवर दिसत राहतील, त्यालाच फॉलो करून आपल्याला आपली ट्रेक करायची आहे। अशा प्रकारची ही एरो मार्किंग इथे दगडांवरती तुम्हाला या वाटेवरती शेवटपर्यंत दिसून येते। थोड्या वेळाने काही अंतरावर आपण या सुंदर ठिकाणी पोहोचलो। इथे अशा प्रकारे बसण्यासाठी उत्तम सोय केलेली आहे। इथे मस्त थोडा वेळ आराम करून आम्ही पुन्हा ओम बीचच्या दिशेने निघालो। थोडं पुढे आल्यावर तुम्हाला हे रेस्टॉरंट सुद्धा दिसत आहे। इथे तुम्हाला वॉशरूमची सुद्धा सुविधा केलेली आहे आणि तुम्हाला जर भूक लागली असेल किंवा तहान लागली असेल तुम्ही रेस्टॉरंटमधून खाणं पिणं सुद्धा घेऊ शकता। आणि समोर दिसतो आहे आपल्याला हा ओम बीच लिहिलेला साइन बोर्ड। चला तर मग जाऊया आपण ओम बीचच्या दिशेने। आणि फायनली आपण आता पोहोचलो आहोत ओम बीच वरती। समोर दिसतो आहे गोकर्णमधील स्वच्छ आणि सुंदर ओम बीच।
हा फोटो बघून तुम्हाला अंदाज आला असेल की या बीचला ओम बीच असे नाव का ठेवले असेल. ओमच्या आकाराचा दिसत असल्या कारणाने या बीचला ओम बीच असे नाव ठेवले आहे. आपल्या समोर आहे ओम बीचवरील मोस्ट रिकमेंडेड कॅफे, तो म्हणजे नमस्ते कॅफे. ओम बीचला लागूनच असलेला हा कॅफे गोकर्णमधील एक महत्त्वाचा टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. चला तर मग जाऊया हा नमस्ते कॅफे बघायला. गोकर्णमधील सर्व बीच खूप स्वच्छ आणि सुंदर आहेत, पण मला विचाराल तर मला सर्वात जास्त आवडलेला बीच म्हणजे ओम बीच. इथे सारे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी सुद्धा तुम्हाला एन्जॉय करायला भेटतील. आणि जर तुम्ही बीच ट्रेक करून थकला असाल आणि तुम्हाला पुढे ट्रेक कंटिन्यू नाही करायचे आहे, पण तरीही तुम्हाला पुढचे हाफ मून बीच आणि पॅराडाईज बीच बघायचं असेल, तर तुम्ही ओम बीचवरून बोट हायर करू शकता, जे तुम्हाला हाफ मून बीच आणि पॅराडाईज बीचला घेऊन जातात आणि परत घेऊन सुद्धा येतात. त्याचे चार्जेस 300 रुपीज पर पर्सन आहे. पण आम्हाला मात्र आमची बीच ट्रेक पुढे कंटिन्यू करायची होती, म्हणून आम्ही निघालो आमच्या पुढच्या ट्रेकवर. तर आत्ता आपण ओम बीच जिथे संपतो तिथून आपली पुढची ट्रेक सुरू करणार आहोत. इथे तुम्ही हा बोर्ड बघू शकता. हाफ मून बीच 30 मिनिट्स आणि पॅराडाईज बीच 1 तास लिहिलं आहे. आणि ही जी समोर छोटीशी वाट दिसते आहे ती आपल्याला घेऊन जाते हाफ मून बीचला. चला तर मग जाऊया हाफ मून बीचच्या दिशेने. आता आपल्याला हे समोर डॉल्फिन कॅफे दिसतो आहे आणि त्याच्या लेफ्ट साईडला जी ही वाट दिसते आहे तिथून आपल्याला पुढे जायचं आहे. थोडं पुढे आल्यावर तुम्हाला हा उंचावरून ओम बीचचा खूपच सुंदर नजारा दिसतो. तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि स्वच्छ आहे हा ओम बीच. इथून पुढची ट्रेक आपली थोडीशी जंगलमधून होणार आहे. आजूबाजूला कोणी नसलं तरी दिवसाचं इथे घाबरण्याचं काही कारण नाही आणि वाटेमध्ये तुम्हाला छोटे मोठे कॅफे लागतच राहतात.
आणि ज्या व्ह्यूची आपण वाट बघत होतो तो व्ह्यू आता आपल्या डोळ्यासमोर आहे. तुम्ही सुद्धा बघू शकता, इथून तुम्हाला संपूर्ण अरबी समुद्र दिसतो आहे. एक नंबर व्ह्यू आहे. जसं मी तुम्हाला ट्रेक सुरू करताना सांगितलं होतं की ह्या ट्रेकमध्ये तुम्हाला भारी भारी अरेबियन सी व्ह्यू बघायला भेटणार आहेत. एक साईडला डोंगर, मध्ये ही वाट आणि एक साईडला डोळ्यामध्ये न मावणारा हा अथांग निळावर समुद्र. कसं भारी वाटतं आहे. जंगलातून वाट काढत हा रस्ता कधी समुद्राला जाऊन मिळतो हे कळतच नाही. मध्येच जंगल झाडाझुडपातून निघून अचानक अथांग समुद्राचं दर्शन होतं. आणि फायनली ओम बीच पासून अर्ध्या तासाच्या ट्रेक नंतर आपण पोहोचलो आहोत हाफ मून बीच वरती. आणि हा आहे समोर आपल्या हाफ मून बीच. आणि हाफ मून बीच एन्जॉय करून आम्ही निघालो आमच्या पुढच्या ट्रेकवर. अशा प्रकारे मार्किंग फॉलो करत आपण आपली ट्रेक कंटिन्यू करत आहोत. तर आता आपण निघालो आहोत आपल्या ट्रेकच्या शेवटच्या बीचवर, तो म्हणजे पॅराडाईज बीच. ट्रेकमध्ये तुम्हाला खूप सारे बीच कॅफे भेटतात जिथे तुम्ही स्वतःला रिफ्रेश करू शकता. पॅराडाईज बीचवर जाण्यासाठी जी ट्रेक आहे ती थोडी किचकट आहे, त्यामुळे इथे तुम्हाला थोडं थांबून आणि सांभाळून ट्रेक करावी लागणार आहे.
चला तर मित्रांनो, फायनली आपण आपल्या शेवटच्या बीचवर पोहोचलो आहोत, तो म्हणजे पॅराडाईज बीच. खूपच सुंदर असा हा पॅराडाईज बीच तुमच्या डोळ्यासमोर आहे. इथे खूप कमी लोक येतात, कारण इथे येण्यासाठी तुम्हाला फक्त ट्रेक आणि बोट हे दोनच मार्ग अवेलेबल आहेत. इथे गाडी घेऊन येणारा कोणताही रस्ता नाही आहे, म्हणूनच कदाचित हा बीच खूपच जास्त स्वच्छ आणि सुंदर आहे. इथे तुम्ही पॅराडाईज बीचवर कॅम्पिंगसुद्धा करू शकता. चला तर मग पॅराडाईज बीचवरून बोट पकडून निघालो आम्ही ओम बीचला, आणि इथेच आपला या गोकर्ण बीच ट्रेकचा एंडसुद्धा झालेला आहे. आम्ही तर हा बीच ट्रेक खूपच एन्जॉय केला, पण आमच्यासोबत जर तुम्हीसुद्धा एन्जॉय केला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि गोकर्ण बीच ट्रेक तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. गोकर्ण बीच ट्रेक संबंधित कोणताही प्रश्न असल्यास तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर मेसेज करून विचारू शकता. चला तर मग भेटूया आपल्या गोकर्ण ट्रॅव्हल सिरीजच्या पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा.